तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत साई पूजा ॲग्रो या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत साई पूजा ॲग्रोचे चेअरमन महेंद्र भोर. नमस्कार सर. नमस्कार. तर वनशेतीबद्दल आज मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर वनशेतीमधल्या महोगनी वृक्षाच्या लागवडीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा एक सरळ मार्ग आज आपल्याला महेंद्र भोर साहेब सांगणार आहे. महोगनी वृक्षाबद्दल बऱ्याच जणांनी इंटरनेटवरती सर्च केलं असेलच, पण प्रत्यक्षरित्या आज आपण वनशेती आणि त्यातल्या त्यात महोगनी लागवडीचे फायदे कोकणातल्या शेतकऱ्यांना कसे होऊ शकतात याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत महेंद्र भोर यांच्यासोबत. साहेब, थोडं तुमच्याबद्दल सांगा आणि साई पूजा ॲग्रो बद्दल थोडंफार सांगा. नमस्कार, मी महेंद्र भोर, साई पूजा ॲग्रो अँड डेव्हलपर्स LLP. शेतकरी आपला जो आहे म्हणजे वनशेतीच्या माध्यमातून महोगनीच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकरी कशा प्रकारे सक्षम होऊ शकतो या संदर्भामध्ये आम्ही साई पूजा ॲग्रोच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर आम्हाला थोडं महोगनी झाडाविषयी थोडीफार माहिती सांगा. कुठून आलंय, कसं आहे आणि निसर्गात आपल्या भारताच्या निसर्गामध्ये ते सेटल होण्यासारखं आहे का? त्याला पर्यावरणाला त्याच्यापासून काही वेगळे दुष्परिणाम आहेत का? अच्छा बघा, हा महोगनी हा जो वृक्ष जो आहे हा मूळचा साऊथ आफ्रिकन आहे. अच्छा. साऊथ आफ्रिकेमध्ये त्याचं तिकडचं नाव जर पाहिलं तर स्विटिनिया मायक्रोफिला या नावाने ते ओळखलं जातं. बरोबर. भारतामध्ये पाहिजे तर जवळपास 60-70 वर्षापासून त्याची लागवड आहे. पण आपला महाराष्ट्र म्हणजे एक जर आपण सोडला तर याची लागवड अदर्स राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये MP, छत्तीसगड हे गेले 3.5 वर्ष या MP, छत्तीसगड, कलकत्ता वगैरे या साईडला पाहिलं तर तिकडे जेवढी शेती जी आहे वनशेती ही व्यावसायिक दृष्टी शेती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात त्या संदर्भात. बरोबर. म्हणजे तिकडचे शेतकऱ्यांनी महोगनी लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी भरघोस उत्पन्न जे काही त्याचं अर्थार्जन म्हणतात ते त्यांनी साधलेलं आहे. बरं, कोकणात सुटेबल आहे का ते झाड? म्हणजे कोकणातल्या मातीशी एकरूप किंवा त्याला वाढ किंवा त्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याला पूरक वातावरण आहे का? बघा, कोकणातील ही माती जी आहे ह्या पिकासाठी अतिसुंदर आहे. फक्त त्याच्यामध्ये कोणत्या जमिनीमध्ये कोकणातील लोकांनी लावू नये तर एकदम काराकातल असेल अशा ठिकाणी, त्याच्यानंतर कायम दलदल म्हणजे कायम पाणी जमा असतं वर्षाच्या 12 महिने अशा ठिकाणी झाडं लावायची नाहीत. बाकी तुम्ही वर्कसमध्ये पडीक जमिनीमध्ये जरी आपण त्याची लागवड केली तर चांगल्या प्रकारे होऊ शकतात. बरोबर. बरं, माझा पुढचा प्रश्न की कोकणातल्या शेतकऱ्यांनी याची लागवड का करावी? कारण ऑलरेडी आंबा आहे, काजू आहे, इतर लागवडी करण्यासारखे वृक्ष आहेत. महोगनीच का निवडावी किंवा वनशेती करताना महोगनीचा कोकणातल्या शेतकऱ्यांनी विचार करावा असं तुम्हाला कुठल्या दृष्टिकोनातून वाटतं? बघा, मी ह्या सर्व गोष्टी पाहत असताना मला माझ्या एक लक्षात आलं की आजपर्यंत माझ्या कोकणातील व्यक्ती जो आहे हा रिटायर झालेला नाही. म्हणजे शेतकरी आजपर्यंत रिटायर झालेला नाहीये. बरोबर. शेतकऱ्यासोबत आज युवा पिढी आहे त्यांना सुद्धा भविष्यामध्ये रिटायरमेंट नाहीये. बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये युवा पिढी आणि शेतकरी हे एक सक्षम होण्यासाठी हा एक वृक्ष महोगनी हा जो वृक्ष जर आहे आणि याची लागवड केली तर 100% ते होऊ शकतात. आतापर्यंत जर आपला जो शेतकरी रिटायर झाला नाही त्यामागचं कारण जर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करेन. आम्ही पारंपरिक जी शेती करत आलो म्हणजे शेतकऱ्यांनी आतापर्यंत काय केलं, पारंपरिक शेती म्हणजे भात शेती. त्याच्यानंतर लागवडीमध्ये जर विचार केला तर आम्ही काजू, आंबा, कोकम, सागवान याच्या फणस वगैरे. फणसाची पण आता मोठ्या प्रमाणामध्ये तेवढी लागवड नाहीये, होती ती जुनी झाडं तोडली लोकांनी. त्याच्यानंतर तिसरा व्यवसाय शेतकऱ्याला एक सक्षम होण्यासाठी आहे कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन वगैरे. काय हे 3 व्यवसाय जर शेतकरी जोड व्यवसाय जर करत असेल शेतीसोबत तर सक्षम होऊ शकतो. बरोबर. आता रिटायर झाल्याने त्याच्या मागचं कारण सांगतो मी. कारण आमच्या शेतकऱ्याने जी शेती केली फक्त भात शेती केली, त्याच्यातून कधी मुठभर धान्य विकलं नाही. आता विकलंच नाही तर तो रिटायर कुठून होईल? आर्थिक पैसाच नाही ना. पैसाच काय मग अशाच परिस्थितीमध्ये जर तेच करत राहिलं तर काही होणार नाही आतापर्यंत मिळाले ते. काय लागवडी संदर्भामध्ये जर विचार जर केला तर तिसरा टप्पा जो आहे, मी सेकंड लागवडीवरती येणारच आहे, पण तिसरा टप्पा जो आहे शेतीसोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन वगैरे हा जर व्यवसाय करायचा म्हटलो तर त्याबद्दलचं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पैसे असणं गरजेचं आहे, म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत असणं गरजेचं आहे आणि टायमिंग देणं गरजेचं आहे. याच्यात एक गोष्ट जरी कमी झाली तरी शेतकरी त्याच्यातून तो व्यवसायातून लॉस होऊ शकतो. काय आता शेती कशी करायची ही सांगायची गरज नाही, लागवड कशी करायची ही पण सांगायची गरज नाहीये. अगदी काय अच्छा ही लागवड जी आहे
की एकदा केल्याच्या नंतर याच्याकडे जास्त मेंटेन नाहीये. म्हणजे मोहगुनीची लागवड जर आमच्या शेताच्या बांधावरती जर करतोय वनशेती म्हणून, तर आपल्याला याच्यावरती जास्त मेंटेनन्स नाहीये. तर आता आपल्याला महेंद्र साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने याची लागवड होऊ शकते किंवा याच्यातून रिटायरमेंट हा एक मोठा मुद्दा त्यांनी सांगितला. तर रिटायरमेंट ही कशा पद्धतीने होऊ शकते किंवा या झाडाचं उत्पन्न घेतल्यानंतर याची विक्री कुठे होणार किंवा कशा पद्धतीने त्याचं अर्थार्जन होणार याबद्दल थोडीशी सखोल माहिती दिली तर फार बरं. बघा, मी मगाशी बोलताना तुम्हाला बोललो की सुरुवातीलाच की शेतकरी आणि युवा पिढी यांना एक सक्षम करण्यासाठी त्यांना एक रिटायरमेंट मिळू शकते. आता हा जो वृक्ष जो आहे, हा वृक्ष साधारण वर्षाचा जो ग्रोथ आहे, म्हणजे आपण जर कम्पेअर करायचं म्हटलं वृक्षाबद्दल लाकडी याच्यामध्ये वृक्षामध्ये, तर सागवान हा आमच्या बऱ्याचशा लोकांच्या लक्षामध्ये आहे. कारण फळ उद्योगमध्ये आम्ही काजू आंबा लावतोय, कोकम लावतोय आणि फर्निचरसाठी विचार केला तर सागवान हे सागवानाच्या एक कम्पेअर म्हणून तुम्हाला याची मी जोड सांगू शकतो आणि जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ शकतो. आता सागवानाचं झाड जर आम्ही जर एक लावलं तर साधारण तयार होण्यासाठी 25 ते 30 वर्ष जातात. हे 10 ते 12 वर्षांमध्ये. सेकंड पार्ट, सागवानाच्या आसपास कोणती आम्ही जर लागवड जर केली तर ती आग असते सागवानामध्ये, त्याच्यामध्ये अदर झाडांना जगून देत नाही. अच्छा. सागवानाच्या झाडाला कीड मुंगी लागते, ह्याला कीड मुंगी लागत नाही. म्हणजे स्वतःचं संरक्षण करतं, इतर झाडांचं पण संरक्षण करतं. आणि हे अदर झाडीमध्ये लावली किंवा अदर झाड आमची लागवड जी आहे, काजूची लागवड, आंब्याची लागवड, काजूच्या लागवडमध्ये जर आम्ही जर लागवड जरी केली तरी त्या लागवडीतून हे झाड जगणार आहे. त्याच्यासाठी अलग अशी कोणती व्यवस्थेची गरज नाही. बरं, या झाडाची लागवड करत असताना स्पेसिफिकली पाण्याचा सोर्स असणं गरजेचं आहे का किंवा कोणत्या महिन्यात या झाडाची लागवड करावी? बघा, लागवडीचा विचार जर केला तर सर्वात महत्वाचा म्हणजे टायमिंग जर लागवडीचा विचार केला तर हा जून असतो. म्हणजे जेव्हा पावसाची सुरुवात होते, ज्याला मिरुग नक्षत्र म्हटलं जातं, तर त्या मोसमामध्ये जी आम्ही जी लागवड जी करतो ती चांगली. आता ती का चांगली आहे तर कारण त्या पिरियड पासून पाऊस जो आहे तो कमीत कमी 4 ते 5 महिने असतो. बरं, त्याच्यामुळे त्या नक्षत्रामध्ये किंवा त्या पिरियडमध्ये जून जुलैमध्ये ही लागवड करणं गरजेचं आहे. जेणेकरून झाडाला आपल्याला लागणारं पाणी, आपला साठा तो आपला सेव्ह करतो. लागवडीपासून 1 वर्ष झाडाची वाढ कितपर्यंत होते? वर्षाला साधारण एक 5 फुटाचा त्याचा ग्रोथ आहे. 12 वर्षात जवळपास 60 ते 70 फूट त्याची हाईट होते आणि 1 मीटरचा त्याचा गेर होतो. म्हणजे आपण घनफूट मध्ये जर त्याचा विचार जर केला 12 वर्षानंतर तर जवळपास 30 ते 40 घनफूट आपण कुठे गेले. आणि एका घनफुटाची किंमत काय आहे? आता सध्या मार्केटमध्ये आपण त्याच्याबद्दल जर पाहिलं तर 2000 पासून 5000 रुपये घनफूटचा सध्या रेट आहे. आपण 12 वर्षाच्या नंतर हा रेट, आतापर्यंत लाकडाचा रेट कमी नाही झालेला, तुम्ही जनावर आपण सुद्धा घ्या, आतापर्यंत कमी झालेला नाही. मग पुढे 12 वर्षात त्याचा रेट जरी नाही वाढला किंवा आपल्याला शेतकऱ्याला 1000 रुपये जरी मिळाले तरी आपला शेतकरी समाधान आहे. मग 1000 रुपयाप्रमाणे जर आम्ही 30-40 घनफूटचा विचार जर केला तर एक झाड शेतकऱ्याला कमीत कमी 30 ते 40 हजार रुपयाचं उत्पन्न देऊ शकतो. मग शेतकरी म्हणून आमच्या पडीक जमीन ज्या आहे, ज्या वर्गत जमिनी आहेत, याच्यामध्ये 100 झाडांचं आम्ही जर नियोजन केलं आणि मल्टिप्लाय केले तर माझ्या मते 30-40 लाख रुपये झाले. मागाशी मी तुम्हाला बोलताना बोललो की माझ्या शेतकऱ्याला रिटायरमेंट पाहिजे. 30-40 लाख रुपये मिळाले 12 वर्षामध्ये तर माझा शेतकरी रिटायर झाला ना. मित्रांनो, महेंद्र बोरड साहेबांनी एक चांगला मुद्दा सांगितला की रिटायरमेंट, शेतकरी रिटायरमेंट हा विषय होता ना, याच्यावरती भरपूर चर्चा झाली त्यांच्यासोबत. आणि त्यांनी खरं तर या लाकडाबद्दल किंवा या महोगनीच्या लाकडाबद्दल, फर्निचर इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या वापराबद्दल किंवा त्याच्या असणाऱ्या किमतीबद्दल त्यांनी थोडक्यात त्याची किंमत सांगितली. याची किंमत आहे. आता याची खरोखर किंमत तेवढी मिळते का, तर याचा उपयोग कशासाठी हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. मग याचा जो उपयोग जो केला जातोय तो कलरसाठी पण उपयोग केला जातोय. जसाच आपण पेढ्याचा वगैरे विचार कोकणामध्ये केला जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर ह्या लाकडाचा उपयोग संगीत वाद्यापासून ऑल फर्निचर म्हणजे घरातली टेबल खुर्ची तर आहेच, त्यांना कधीही 100 वर्षामध्ये जरी आपलं ते फर्निचर असेल तर त्याला कधी किडा, ज्याला आपण वाल्यू वगैरे म्हणतो किंवा पीठ वगैरे पडणं त्या लाकडातून, हा प्रकार नाहीये. सेकंड, आता सध्या या झाडाला जास्त मागणी आहे. त्याच्या मागचं कारण आहे की आपण आता प्रत्येक घरामध्ये जर पाहिली प्रत्येकाची घर आली तर ही लादी मार्बलनी टाकलेली आहेत, पण त्या लादी मार्बलचे परिणाम हे आता आपल्याला जाणवायला लागले. त्याचे काय आहे की वाताचे प्रकार, घरामध्ये वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना तो त्रास होतो, पाय स्लिप होण्याचं हे असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आता ह्या लाकडाचा उडणपोळी म्हणजे लाकडाची लादी मारणं यासाठी मोठा उपयोग होतो. तुम्ही
अमेझॉन वगैरे जर ह्या साईटवरती गेला तर त्याचे तुम्हाला माझ्या साईटवरती सुद्धा ते तुम्हाला ते पिक्चर जे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी जे आहे ते दिसतीलच. अगदी बरं. 12 वर्षानंतर शेतकऱ्याने जर आमच्या कोकणातल्या लागवड केली, या झाडाची महोगनी वृक्षाची लागवड केली, 12 वर्षानंतर हे झाड वाढल्यानंतर नक्की विकायचं कुठे, विकायचं कोणाला आणि त्याच्यातून फायदा कसा करून घ्यायचा, हा एक नक्कीच प्रश्न असेल. कारण लागवडीसाठी प्रत्येक शेतकरी नक्कीच तयार होईल आणि आपण शेवटी प्रश्न येतो तो घेऊन विकायचं कुठे, त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन. आता ह्यासाठी आम्ही जसं आज तुम्हाला हे रोप घेण्यास सांगतोय, नावा सांगतोय, तसं याची एक विक्री व्यवस्था सुद्धा आम्ही करतोय. आता सर्वप्रथम याला जर आपण थोडंसं मगाशी आपला एक पॉईंट त्याच्यामध्ये राहून गेला होता की 12 वर्षात तर तुम्हाला लाकडापासून बेनिफिट मिळणार, पण 12 वर्ष आताच्या आमच्या शेतकऱ्याला काय होतं, पिरियड मोठा होतो. मग अशा परिस्थितीमध्ये या झाडाला 5व्या-6व्या वर्षापासून फळं पण येतात. आज काजूची आम्ही जी लागवड करतोय ती फळ उद्योगासाठी केली जाते, तसे ह्याही झाडाला 5व्या-6व्या वर्षापासूनची फळं जे येतात ही मेडिसिन क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग आहे. आज डायबिटीस सारखे आजार आहेत, कॅन्सर सारखे आहेत, ट्युमरचे प्रॉब्लेम्स आहेत, लिव्हर संदर्भामध्ये आहेत, अशा ह्या असंख्य आजारावरती जवळपास 150 आजारांवरती याचा उपयोग मेडिसिन क्षेत्रामध्ये केला जातो. आणि याची आज फळ जी आहे ही साधारण 1,000 रुपयापासून 15,000 रुपये किलो मध्ये आता सध्या मार्केटमध्ये त्याचा रेट चालू आहे. आता साधारण 1,000 रुपये ते 15,000 रुपये जरी आपण जर विचार जर केला तर 100 रुपयाची अपेक्षा माझ्या शेतकऱ्याची काजूमध्ये आहे. तर आम्ही काजू विकतो शेतकऱ्या कोकणातला, काय तर एक झाड कमीत कमी आपल्याला एक 10 किलो एव्हरेज देते, म्हणजे 1,000 रुपये कुठे गेले नाही. 100 झाडांवरती एव्हरेज केला तर लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला चालू आहे. काय आता ही फळं जी आहे ही विकून देण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय. जे बायर जे आहेत ही फळं घेणाऱ्याच्या काय मेडिसिन कंपन्या यांच्यासोबत आम्ही टाईप करून तुम्हाला तुमच्यापर्यंत तो घेऊन येऊन तुम्हाला विकून देण्याची व्यवस्था करतोय. त्याचप्रमाणे लाकूड सुद्धा जे तुम्हाला जे आहे हे सुद्धा विकून देण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा आम्ही करतोय. मग आता त्याच्यामध्ये साधारण जर एक 500 झाडं जर एखादा शेतकरी लावतो एका एकरमध्ये, काय म्हणजे ही लागवड जी केली जाते याच्यासाठी आम्ही काय करतोय, म्हणजे साधारण एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला 500 झाडं जर शेतकरी लावतोय तर त्यासाठी 1 एकरसाठी नियोजन आहे. आम्ही तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कारण गॅरंटी असणं गरजेचं आहे. गॅरंटीमध्ये काय की आम्ही तुम्हाला 4थ्या वर्षापासून एक 50,000 रुपये ऍडव्हान्स चालू करतोय, कारण ती झाडं ते लाकूड वर विकत आम्ही घेऊन काय. त्याच्यासोबत 5व्या वर्षापासून तुम्हाला एक कार्बन क्रेडिट, म्हणजे ह्या झाडामध्ये कार्बन डायऑक्साईड खेचून घेण्याची क्षमता जास्त आहे. आज ग्लोबल वॉर्मिंगसाठी त्याची गरज आहे, म्हणजे पर्यावरणासाठी आपण मदत करतोय. तर शासन शेतकऱ्याला हे बेनिफिट देते, कारण त्याने हे कार्बन खेचून घेण्यासाठी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा हा समज जो प्रदूषण हे कमी करण्यासाठी मदत जी केलेली आहे लागवडीच्या माध्यमातून, म्हणून शासन त्याला ते म्हणजे बेनिफिट देते सरकारच्या माध्यमातून. साधारण एक 50,000पासून चालू होतं ते 5व्या वर्षापासून आम्ही त्यांना चालू करून देतो. म्हणजे प्रशासन देखील शेतकऱ्यांना लागवडीसाठी मदत किंवा प्रशासनाच्या माध्यमातून अशा काही योजना आहेत का? या प्रशासनाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण हा आपल्याकडे त्याचा GR आहे. काय महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरणामध्ये तर ही जर लागवड आपण जर करतोय तर शासनातर्फे 50,000पासून म्हणजे 100 झाडं कमीत कमी 100 रुपयांसाठी त्यांचं नियोजन आहे. 50,000पासून जवळपास 2-2.5 लाखापर्यंत शासन मदत करते. म्हणजे ही 3 वर्ष रोजगार हमीच्या माध्यमातून आहे. जसं काजू वगैरे याला जी अनुदान घेतलं जातं तोच प्रकार आहे. बरं, याच्यासाठी फॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या ग्रामपंचायती किंवा कुठे जाऊन शेतकऱ्यांनी कराव्या? आता हे आहे ग्रामपंचायतमध्ये प्रस्ताव मंजूर टाकावा लागतो, त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये जातो, डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, त्याच्यानंतर कृषी म्हणजे गट विकास अधिकारी यांच्याकडनं ती मान्यता आहे. पण ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्याला कराव्या लागतात तर आम्ही काय करतो, आमचे प्रत्येक विभागामध्ये कायचे संपर्क प्रमुख प्रतिनिधी लोकांपर्यंत आम्ही पोहोच करतो आणि प्रत्येक गावातील एक 50-100 शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची ग्रामपंचायतमधून प्रस्ताव घेणं, म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या क्रिटिकल ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही सोप्या करून देतो. शेतकऱ्याला सांगतो तुम्ही फक्त ही रोपं लावण्यासाठी इच्छुक म्हणून आमच्याकडे अर्ज करा, काय आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देऊ, तुमचे शासकीय अनुदान कसं मिळेल ह्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल. म्हणजे साई पूजा साईपूजा ॲग्रो जरा हे लावून द्या खिडक्या लावून म्हणजे साई पूजा ॲग्रो शेतकऱ्यांना सुरुवातीच्या लागवडीपासून ते उत्पन्नाच्या वेळेपर्यंत एक
मुलाची साथ देतात बघा. आणि सगळ्यात गोष्टींमध्ये मदत करतात. आता याच्यामध्ये जो प्रश्न जो तुम्ही मला विचारला विचारला नाही. तर मित्रांनो, इकडे आपल्याला भोड साहेबांजवळ बोलताना एक गोष्ट लक्षात आली की साई पूजा ॲग्रो जे आहे ते शेतकऱ्यांना, कोकणातल्या शेतकऱ्यांना मोहगणीच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंत हा जो 12 वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना मदत करणार आहे. आणि ज्या गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटीज काही आहेत, सरकारी काही कागदपत्रे अनुदानासाठी अर्ज वगैरे आहेत, त्याच्यामध्ये देखील साई पूजा ॲग्रोची मदत राहणार आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं अजून विस्तृत करून सांगितलं तर फार बरं होईल, कारण आमचा शेतकरी जो बांधव आहे त्याला या गोष्टी समजल्या पाहिजे. पण कसं आहे की आपल्याला शासकीय अनुदान घेण्यासाठी जे आपल्याला म्हणजे तुम्ही जर काजूची लागवड वगैरे सर्रास प्रत्येकाने आपण केलेली आहे, बरोबर. तर रोजगार हमीच्या माध्यमातून आपण जे काय डॉक्युमेंट लागतात म्हणजे 7/12 अटल जॉब कार्ड, आपलं स्वतःचं बँकेचं अकाउंट्स वगैरे ह्या सर्व फॉर्मॅलिटीचे पेपर्स आहेत, त्याचा एक फाईल तुम्ही आमच्याकडे द्यायची, आमच्या प्रतिनिधीकडे. बरोबर ना. मग ती फाईल घेऊन आम्ही तुमचं नियोजन म्हणजे प्रस्ताव मंजूर, ग्रामपंचायतमधून प्रस्ताव मंजूर करणं, त्याच्यानंतर कृषी अधिकाऱ्यांकडनं ते मंजूर करणं घेणं आणि लास्टपर्यंत मंजुरी करून देईपर्यंत आम्ही तुम्हाला ती लागणारी जी मदत जी आहे ही पूर्ण करतो. म्हणजे सुरुवातीची 3 वर्ष तुम्हाला शासकीय अनुदानातूनच तुमची लागवड झालेली आहे. म्हणजे 50,000पासून 2-2.5 लाखापर्यंत तुमचं बेनिफिट आहे. अच्छा, 4थ्या वर्षापासून आम्ही काय म्हणतो, ही झाडं विकत आम्ही घेणार आहोत. मग त्याचा आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स चालू करतोय. पुढची 12 वर्ष कंटिन्यू प्रतिवर्ष 50,000 रुपयाप्रमाणे जर 500 झाडं आपण लावतोय तर काय ती देखील साई आम्ही तुम्हाला त्या सर्व गोष्टी, कारण बाहेर आणून देण्याची म्हणजे आज जसं रोप आणून दिलं जातं तसं विक्रेता सुद्धा आम्ही तुम्हाला आणतो. आम्ही नर्सरी सारखा व्यवसाय आमचा नाहीये. आज मार्केटमध्ये बऱ्याचशा नर्सरी ज्या आहेत फक्त रोपं नर्सरीमध्ये तयार करणं आणि विकणं हा कन्सेप्ट आमचा नाहीये. आम्ही काय करतो, शेतकऱ्याला सक्षम करायचं आहे. मग त्याला एखादी वस्तू जर दिली तर ती परत सुद्धा आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणजे घेणारा कोणतरी आहे तर आपण देतोय ना, पण तो कोण आहे तो आपल्याला आणून देणं शेतकऱ्याला गरजेचं आहे. मग 4थ्या वर्षापासून आम्ही शेतकऱ्याला ऍडव्हान्स चालू करून देतोय. पुढची 12 वर्ष म्हणजे जवळपास 4.5 लाख रुपये होतात एव्हरेजली. 5व्या वर्षापासून कार्बन क्रेडिट आंतरराष्ट्रीय लेवलचं जे बेनिफिट जे आहे ते मिळवून देतो शेतकऱ्याला. हे पैसे शेतकऱ्याच्याच अकाउंटला येणार आहे, आमच्या अकाउंटला नाही. त्याच्यानंतर 6व्या वर्षापासून त्यांना आम्ही साधारण जी फळं जी आहे तुमची त्याची विक्री करून देतोय. जो मार्केट रेट असेल तो त्यांना दिला जातोय, म्हणजे त्यांचं उत्पन्न चालू झालं. 8व्या-9व्या वर्षी ह्या झाडांना जो काय ग्रोथ घेतलेला जो आहे म्हणजे त्याचा घेर वगैरे एक विक्री करार होतो शेतकऱ्यासोबत. अच्छा, तो विक्री करार आम्ही करून देतोय. म्हणजे 12 वर्षात समजा त्या झाडाच्या 7व्या-8व्या वर्षी साधारण ती 40 घनफूट म्हणजे 500 झाडांच्या मागे आपण एक एव्हरेज पकडूया की 1 CR म्हणजे एक झाड 20,000 रुपये आपल्याला देत आहे असं गृहीत धरूया. काय तरी आपण 1,000 रुपयाप्रमाणे जर विचार जर केला म्हणजे 20 घनफूट प्रमाणे 1,000 रुपये जरी केले तरी 20,000 रुपये झाले. 500 झाडांजवळ जवळपास 1 करोडचा आपला विक्रीचा करार होतो. 12 वर्षानंतर 1 करोड कोणाला नको. आता हे 1 करोडचं जेव्हा तुमच्याशी अग्रीमेंट जी केली जाते शेतकऱ्यासोबत जे काय अमाऊंट असेल ते, मग त्या टायमाला कराराच्या दिवशी आम्ही बाहेर करून शेतकऱ्याला 30% ऍडव्हान्स देतोय. म्हणजे 1 CRचा जर व्यवहार अग्रीमेंट जर झाले असेल तर त्याचे 30% किती झाले, 30 लाख रुपये. अच्छा, 12व्या वर्षी जेव्हा ती झाडं तोडणार तेव्हा परत 30% शेतकऱ्याला ऍडव्हान्स दिलं जातं. म्हणजे पहिले 30% परत 30% म्हणजे 30 लाख रुपये झाले. ते 30 लाख 60 लाख रुपये मिळाले. आणि राहिलेले जे 40% पेमेंट जे आहे ते तोडल्यापासून पुढची 60 दिवसाच्या आतमध्ये त्याचा एक बँक गॅरंटेड PDC चेक्स वगैरे देतो. म्हणजे शेतकऱ्याला पूर्ण एक सक्षम करण्यासाठी आम्ही घेऊन येण्याचा देतोय, करतोय. आणि त्याला शासनही मदत करते. अच्छा, शासन मदत करते 50,000 रुपये म्हणजे 500 झाडांसाठी जवळपास 2.5 लाखाचं अनुदान आहे. आता हे 500 रुपयाचं अनुदान जे आहे म्हणजे 500 झाडांवरती 2.5 लाखाचं अनुदान हे आपल्याला मिळवायचं. आम्ही म्हणतो शेतकऱ्याकडे नाही येत आता पैसे, नका करू. म्हणजे कारण 50,000 50-60,000 रुपये तुमचा खर्च आला, रोपांचा खर्च आला. म्हणजे लागवडीसाठी तुम्हाला जर 500 रुपये लावायचा विचार करता जवळपास ₹1,00,000 खर्च आहे. मग हा ₹1,00,000 खर्च जर तुमचा 4 ते 5,000 रुपये होत असेल तर तो सुद्धा आम्ही करून देतो. मग त्यासाठी काय कॅटेगरी आहेत आपण समोर भेटलं तर आपण त्याच्यावरची चर्चा करू शकतो. नक्कीच. म्हणजे पैसे नाही म्हणून माझा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही असं नाहीये, होऊ शकतो. फक्त त्याची इच्छा असणं गरजेचं आहे आणि त्याला असणारी पूर्ण मदत आम्ही करतोय. आपला शेतकरी सक्षम झाला पाहिजे. आज मला सांगा ना की 12 वर्षाच्या नंतर एक झाड आपल्याला 40,000 रुपये देते म्हणजे 100 झाडांचं कॅल्क्युलेशन केलं तर 40 लाख रुपये झाले.
फळांच्या माध्यमातून 1000 रुपये एक झाड देता येईल, तर 12 वर्षानंतर म्हणजे प्रतिवर्ष ₹1,00,000 उत्पन्न झालं. म्हणजे ₹1,00,000 जर उत्पन्न वार्षिक होत असेल तर डिवाइड बाय 12 महिने केले तर किती झाले? 8,000 रुपये. म्हणून मी सुरुवातीला बोलतो की शेतकरी बांधवांना आणि बेरोजगार युवकांना पेन्शन रिटायरमेंट म्हणजे ₹1,00,000 वार्षिक उत्पन्न जर होत आहे तर त्याच्यामध्ये 8,000 डिवाइड बाय 12 महिने केले तर 8,000 रुपये काय झाली? 5व्या वर्षापासून माझ्या शेतकरी कारण मेहनत नाही करत आहे, घर बसल्या त्याला पेन्शन चालू झाली. 12 वर्षानंतर त्याने तोडलीच, कुऱ्हाड लावली तर 30-40 लाख रुपये मिळाले म्हणजे तो रिटायर झाला. आज ही गरज युवा पिढीला आहे, कारण आज युवा पिढीकडे चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे, डिग्री हातामध्ये आणि त्याच्या हातामध्ये जॉब नाही आहे. आणि हे सर्व असताना गावाकडील जमिनीमध्ये त्यांचा लक्ष नाही आहे. तर त्यांना एक सर्वांना हात जोडून विनंती आहे की बाबा रे, आपली जी गावची जमीन जी आहे त्याच्यामध्ये एक 100 झाडं लावण्याचं नियोजन करा. येणाऱ्या 12 वर्षात 30-40 लाख रुपये तुम्ही तुमच्या नोकरीतून कमवल, ह्यासाठी शुभेच्छाच आहे. पण नाही कुठं जरी जमलं तर आपली जी माती आहे त्याच्यातून 100% आपल्याला ते मिळणार आहे. कारण ही मातीच अशी आहे. धरणी मातेमध्ये एखादा जर दाना पेरला तर तो मुठभर देतो, कमी नाही करत. म्हणजे आपण कोणतं पेरतो त्याच्यावरती डिपेंड आहे. नक्कीच. तर मित्रांनो, महेंद्र बोर साहेब जे आहेत ते आपल्या कोकणातल्या एका चिपळूण तालुक्यातील नांदगाव या गावचे सुपुत्र आहेत आणि कोकणातला शेतकरी सक्षम बनावा यासाठी, वनशेतीच्या माध्यमातून कोकणातला शेतकरी सक्षम बनावा यासाठी उचललेला हा त्यांनी विडा आहे. त्याच्याबद्दल आज बऱ्याच गोष्टींशी चर्चा झाली. बरं, मला अजून एक महेंद्र साहेब तुम्हाला विचारायचं वाटतं की आपली कुठे लागवडी खाली असलेली कुठली साईट आहे का, किंवा कोणी शेतकऱ्याने ती लागवड केलेली आहे का? पण आपल्या बऱ्याच इकडे आपण लागवड केली गेलेली. आपण आता आपला हा इथून आपण झालं तर आपण त्या ठिकाणी जिथे प्रॅक्टिकल केली गेली लागवड जी आहे, 2.5-3 वर्षामधला काय ग्रोथ आहे, वर्षाचा काय ग्रोथ आहे, जो आपण जो सांगतो मी वर्षाचा साधारण लोकांना सांगतो की 5 फुटाचा. अच्छा, हे झाड जे पावसाच्या पाण्यावरती पण जगणारा वृक्ष आहे. म्हणजे जर पावसात लावलं आणि पुढे पाणी नाही दिलं तरी सुद्धा हे झाड जगतं, मरत नाही. काय पण एवढंच की आपल्याला इन्कम जे 12 वर्ष मी बोलतोय ती पुढे 15 वर्ष जातील. कारण आम्ही मेहनत आमची कमी, फक्त थोडेसे आपल्याकडे असणारे जे जंगलामध्ये जे आग असते ज्याला वनवा बोलतो त्याच्यापासून आपल्याला थोडंसं त्याचं संरक्षण करायचं. नक्कीच इतर झाडांचं संरक्षण प्रत्येक शेतकरी आपल्या कोकणातल्या काजू आंब्याचं करतो, तसं या झाडाबद्दल जर एवढं उत्पन्न असेल तर नक्कीच त्याची काळजी घेऊन त्याची निगा राखण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आपला कोकणातला शेतकरी नक्कीच करू शकेल असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, आपण महोगनी झाडाविषयी आणि वनशेतीबद्दल, वनशेतीमधल्या महोगनी झाडाच्या लागवडीविषयी आज आपण या एपिसोडमध्ये आपण जाणून घेण्याचा थोडक्यात महेंद्र साहेबांकडून प्रयत्न केला. बरं, लागवडीसाठी आमच्या या शेतकऱ्यांना झाडं हवी असतील तर कुठे उपलब्ध होतील आणि कोकणातल्या कोणत्या कोणत्या भागात तुम्ही त्या झाडांची उपलब्धता करून देऊ शकता? बघा, आज पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका वाईज आम्ही तुम्हाला त्याचं नियोजन करून देऊ. आता त्या प्रत्येक तालुका वाईज मध्ये सुद्धा आम्हाला आता आपल्याकडे संगमेश्वर, चिपळूण हा 1-2 तालुके आम्ही चॉईस केले गेले आहेत. सध्या मी त्या प्रत्येक ठिकाणी पण धावू शकत नाही. आता त्याच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारे बाकीचे जे तालुके जे आहेत, आता लांजा सुद्धा आम्ही चालू केला गेलेला आहे, गोवागर पण चालू केलेले आहे. तर अदर्स काही ठिकाणी किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला एक व्यवसाय सुद्धा करायचा आहे, काय आपल्या शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एक संपर्क प्रमुख सुद्धा, म्हणजे बेरोजगार जे आज ज्यांच्याकडे जॉब नाहीये, आज दुःख मला वाटतं की आज आपल्या विभागामध्ये कृषीमध्ये असे बरेचसे काही युवक जे आहेत त्यांनी डिप्लोमा डिग्री हातामध्ये घेतलेले ना, त्यांच्याकडे जॉब नाही. आणि जॉब नसल्या कारणाने म्हणजे डिग्री ऍग्रिकल्चर कोर्स केलाय त्यांनी पण जॉबलाच पाहतोय. तर मुंबई सारख्या सिटीमध्ये, पुण्या, गोवामध्ये हाऊस कीपिंग किंवा कुठे एखाद्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये अशा प्रकारचे जॉब करतात. मग आम्ही डिग्री घेतली ती कशासाठी घेतली? मग अशा युवकांना सुद्धा आम्ही काय करतो की आपल्या हाताशी घेतोय आणि त्यांना एक स्वतःचा व्यवसाय कसा करता येईल त्यासाठी सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहोत. ज्यांना इच्छुक आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, या कोकणातील असणाऱ्या प्रत्येक युवकासाठी आपण तो प्रयत्न करणार आहोत, त्याने पुढे यावं. सध्या कोकणात कोणकोणत्या ठिकाणी तुमची या महोगनीची झाडं मिळतात, म्हणजे कुठल्या ठिकाणी उपलब्ध असू शकतील? आपल्या शेतकऱ्यांना जर हवी असतील तर ती कुठून मागू शकतो आपण? आपण ती झाडं जी आहेत आपल्या नांदगाव मधून, म्हणजे हा जो प्लेस जो आहे नांदगाव, त्या ठिकाणामधून तुम्हाला पूर्ण सप्लाय केला जाईल. तालुक्यावाईज तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे, जिथे तुम्हाला पाहिजे, साधारण 1000 झाडांची, म्हणजे जर तालुका साधारण आपण चिपळूण हा परिसर, तर चिपळूण संगमेश्वर एक 50 किलोमीटर 60 किलोमीटरचा जर एरिया जर सोडला आणि त्याच्या पुढे जर आपल्याला पाहिजे असेल, तुम्ही नवीन आहात तर साधारण 1001 झाडांची ऑर्डर जर असेल तर आम्ही ती
ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पोहोचून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि सिंधुदुर्गापर्यंत आपण करू शकतो, तिकडे रायगडाला. एका झाडाची मिनिमम किंमत किती आता असते? कसं आहे, त्याची किंमत जी आहे ही वेळेनुसार आपल्याला त्या डिसाईड करावं लागतात. एरिया वाईज त्या गोष्टी आहेत. पण आता आम्ही सध्या शेतकऱ्यांना या कोरोनाच्या महामारीमध्ये बरेचसे शेतकरी सुद्धा लॉस आहे. काय 250 रुपये त्या कलमाची किंमत आम्ही घेतोय, पण आज आम्ही 100 रुपयामध्ये लोकांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी एक 100 झाडं त्यांनी जर घेतली तर 100 ते 150 किलोमीटर आजचं सध्याचं आहे, 100-150 किलोमीटर पर्यंत आम्ही पोहोच करून देतोय. त्यासाठी कोणत्या प्रकारचा डिलिव्हरी चार्ज पण घेत नाही. तर मित्रांनो, खरंच कोकणातला शेतकरी वनशेतीकडे वळला पाहिजे आणि त्यातल्या त्यात महोगनीची वनशेती केली पाहिजे, याचं महत्व महेंद्र साहेबांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलंय. आणि कोकणातला शेतकरी देखील रिटायरमेंट होऊ शकतो याच्या बाबत खरंच एक नवलच वाटतं ऐकायला, की शेतकरी कधी रिटायर होत नाही, पण या वनशेतीच्या माध्यमातून शेतकरी नक्कीच रिटायर होऊ शकतो. याच्याबद्दल देखील एकदम विस्तृतपणे महेंद्र साहेबांनी आपल्याला एक्सप्लेन केलंय. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वनशेतीमधल्या महोगनी लागवडीविषयीची माहिती आपण आपल्या सगळ्या कोकणातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. मित्रो, या महोगनी झाडाविषयीची माहिती जर अजून तुम्हाला जाणून घ्यायची असेल, ही झाडं कुठे मिळतात, याची लागवड कशा पद्धतीने करतात, त्याच्यासाठी आहे ना आपण साई पूजा ॲग्रोचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बस इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला ही माहिती, वनशेतीबद्दलची माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रो, आपल्या शेतकऱ्यांना ही नक्कीच माहिती आवडेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. एवढं बोलून मी तुमची रजा घेतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत युवा कोकण आपलोच असा. काळजी घ्या.